महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यात जे आहे ते शासनाने एक पायलट प्रोजेक्ट राबवला आहे। त्या माध्यमातून जे आहे ते शेतकऱ्याला आता मोबाईल ॲपच्या माध्यमातून खत मिळणार आहे। खरं तर याचा उद्देश जरी चांगला असला तरी या ॲपमध्ये जे ते अनेक अडचणी येताना आता पाहायला मिळतात, त्यामुळं जे आहे ते शेतकऱ्यांना खत मिळत नाही। आता पेरणी तोंडावर आले असताना त्या ॲपमध्ये अनेक त्रुटी आहेत, त्यामुळं शेतकरीसुद्धा हतबल झालेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांनी जे आहे ते या ॲपच्या माध्यमातून खत बुक केलं होतं, मात्र त्यांना प्रत्यक्षात खत मिळत नाही। काय सांगाल, काय नाव आहे आणि तुम्ही जे आहे ते त्या ॲपच्या माध्यमातून खत बुक केलं होतं मात्र मिळत नाही आता? माझं नाव आशिष खंडागळे। मी 7 तारखेला बुक केलं होतं रविवारी। QR कोड 3 दिवस अवेलेबल राहतो। 3 दिवस झाली तरी पण ते 2 दिवसांना नो रेकॉर्ड सांगताय, नो रेकॉर्ड फाउंड। अजून काय बोलणार आता? हे काय 7 तारखेला बुक केलं होतं, 8 आणि 9 तारखेपर्यंत अवेलेबल राहतं QR कोड। हा स्कॅन केला तिथं की नो रेकॉर्ड फाउंड दाखवत आहे। अजून काय फॉलो ही जी आता पद्धत आहे ती चालू ठेवली पाहिजे का बंद ठेवली पाहिजे? नाही नाही, बंद केलं पाहिजे। हे काय फायदा आहे? हे पण नो रेकॉर्ड फाउंड दाखवत आहे। निश्चित बघतोय अशा पद्धतीने सगळ्या अडचणी त्या ॲपमध्ये त्यांना पाहायला मिळतात। काय सांगाल, तुम्ही सुद्धा त्या ॲपच्या माध्यमातून खत बुक केलं होतं का? नाही, मी बुक करायला आलेलो होतो, परंतु माहिती नव्हतं। तर इथं आल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की ॲप्स डाउनलोड करावं लागेल। ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर त्यांचं म्हणणं आहे की बाबा माझी आजी आहे, 75-80 वर्षाची आजी आहे, त्यांचा थंब लागेल, त्यांना इथे आणावं लागेल आणि तुम्हाला बुक करावं लागेल म्हणे, ऑनलाईन बुक करावं लागेल। आता 85-90 वर्षाच्या आजीला कसं इथं थंब द्यायला आणायचं? आणि 7/12 आहे जो ते त्यांच्या नावावरती आहे, मग आता खत कसं भेटणार आम्हाला? आणि पेरणी आता आगोटीचं टाईम आलेला आहे। आज खत असलं तर आमचं उत्पन्न भेटणार आहे आम्हाला पुढील, नाहीतर आम्हाला तसंच बसावं लागेल। मी विलाडक आहे, मांडकी म्हणून माझं गाव आहे, इथे तिथून आलेलो आहे। तुम्ही सुद्धा खत घ्यायला आज छत्रपती संभाजीनगर मिळाले, तुम्हाला काय अडचण येतात? आहे ऑनलाईनचीच अडचण आहे। आता पेरणी, उद्या पेरणी करायची आहे, पाऊस पडला तर, आणि खताचा पत्ता नाही। हे म्हणते ऑनलाईन करा, ऑनलाईन डाउनलोड केलं तरी ते भेटत नाही। ते ज्या दिवशी भेटायचं त्या दिवशी भेटत नाही, 4 दिवसाला पुढं भेटले काय कामाचं? पाऊस निघून जाईन आणि मग आमच्या पेरणीला धक्का बसेल। तर कसं करून सैनिक हे सर्व मोकळं करावं अशी आमची विनंती आहे शेतकऱ्याची। काय मिळालं खत तुम्हाला? नाही मिळालं सर। हे छोटं मोबाईल आहे, त्याच्यावर काही होत नाही ऑनलाईन। हे बघा, ऑनलाईन होत नाही त्याच्यावरती, काय करणार? हां, हे असं छोटं मोबाईल आहे, कसं काय होणार याच्यावरती? ऑनलाईन होत नाही, काही नाही, काय करायचं? आपल्यासोबत काही व्यापारी सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण संवाद साधूया। आपण बघतोय शेतकऱ्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय। व्यापारी म्हणून काय अडचणी आहेत का त्या ॲपमध्ये? निश्चितपणे शेतकऱ्याचे आणि आमचे व्यापाऱ्यांचे वर्षानुवर्षाचे संबंध आहे। ते सर्व प्रकारचे बियाणे, खते, औषधी आमच्याकडून घेऊन जात राहतात, परंतु ह्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मुळातच खताची उपलब्धता कमी आहे आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये अनेक त्रुट्या असल्या कारणाने शेतकऱ्याकडं साधे फोन बऱ्याच जणांकडे आहे आणि शेतकऱ्यांचे नावावर 7/12 वेगळ्या जणांचे असतात आणि ह्या ॲपमध्ये हे काम करत नाही। खेड्यापाड्यामधील शेतकरी त्रस्त झालेले आहेत, कारण नेहमीचं त्यांना जे बियाणं, औषध व्यापारी म्हणून ॲपमध्ये काय अडचणी येतात? ॲपमध्ये अडचणी अशा आहेत की शेतकऱ्याला ऑनलाईन बुक करता येत नाही, एक पार्ट, आणि शासनानं काही नियम धरून व्यवस्थितपणे या ॲपच्या त्रुटीमध्ये सुधारणा केलेल्या नाही आहे। काही शेतकऱ्याला 2 एकर जमीन आहे, त्याच्यात 50 बॅग द्यायचं त्याच्या बुकिंगवर येऊ लागलेलं आहे आणि आमच्या व्यापाऱ्यावर सरकारने आम्ही 20 बॅग विकल्या म्हणून आमच्यावर केसेस केले, आमचे लायसन रद्द केले, आमच्यावर FIR दाखल केले। मग आता आम्ही कोणत्या पद्धतीने ह्या शेतकऱ्यांना आता 52 बॅग द्यायचे आहे? ह्या ॲपमध्ये अशा त्रुटी राहिलेल्या आहेत आणि जो माल आपल्या दुकानात उपलब्ध आहे तो सर्व त्या ॲपमध्ये येत नाही। शेतकऱ्याला युरिया, 10-26-26 वेगळे विविध प्रकारचे खतं घेऊन जायचे असतात, परंतु ह्या ॲपमध्ये बऱ्याच त्रुटी आहे। फक्त शासनचं असं आलं म्हणून करायचं आणि हा ॲप जो आहे, आता पाऊस तोंडावर आला, पटापट बियाणं, खतं लागणार आहेत, हा ॲप ऑफ सीझनमध्ये सरकारने आणायला पाहिजे होता। सो उन्हाळ्यामध्ये वगैरे ज्यावेळेस विश्रांती राहते, टप्प्याटप्प्याने ते ह्या मृग नक्षत्रामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये
एकदाच पाऊस पडतो आणि एकदाच पेरणी होते, जास्त वेळ मिळत नाही शेतकऱ्याला आणि 100% पेरण्या ह्या काळात होत असतात. जर शेतकऱ्याला हे भेटलं नाही तर राष्ट्रीय उत्पन्नावर फरक पडेल आणि हा शेतकऱ्याच्या अधिकारावर गदा आहे. त्यांना व्यवस्थितरित्या खतं मिळत नाही. अनेक त्रुटी ह्या ॲपमध्ये आहे. तुम्ही फर्टिलायझर संघटनेचे अध्यक्ष काय मागणी असणार आहे आता? नाही, आता आजच्या घडीला जी हे ॲप आता तुम्ही लॉन्च केलं सीझनच्या टायमावर, याला तुम्ही आता स्थगिती द्या आणि जे जुन्या पद्धतीनं आपलं चालू होतं त्या पद्धतीनं ठेवा, म्हणजे शेतकरी समाधानी होईल आणि आमच्याही डोक्याचा ताण कमी होईल. त्याकरता जुन्या पद्धतीनं त्वरित करण्यात यावं, जेणेकरून शेतकऱ्याला आम्ही माल देऊ शकू. तर आता मला सांगा, ॲपच्या व्यतिरिक्त जर शेतकऱ्यांनी थेट खत मागितलं तर तुम्हाला द्यायचा अधिकार नाही का तो? अधिकार नाहीच नाही ना, आमच्या हातातच नाही ना काही, ते पूर्ण ॲपमध्येच आहे ना. ते ॲप जर डाउनलोड असेल, QR कोड असेल तरच शेतकऱ्याला माल देता येईल, अदरवाईज आम्हाला माल देता येत नाही. त्याकरता सदरील प्रणाली ही स्थगित करण्यात यावी व येणाऱ्या काळामध्ये त्या भलेही तुम्ही कधी करा, परंतु आजच्या घडीला ऐन सीझनच्या टायमाला ही प्रणाली बंद करण्यात यावी. काय सांगाल, तुम्ही सुद्धा खत नेण्यासाठी आला होतात, काय अडचणी आली तुम्हाला? अडचण काय ते ॲप डाउनलोड करावं लागेल. ते ॲपमध्ये होत नाही ते. मग इतकेच टाईम लागू राहिलं खताला, ते ॲप बंद करून टाकत ते. तुमची काय मागणी आहे? आता माझं काय, माझ्याकडे हा छोटा मोबाईल आहे. हो. आता याच्यामध्ये तर काहीच होत नाही. आता मला जर घ्यायचं तर 30,000चा मोबाईल घ्यावा लागेल, तर आता ॲप त्याच्यामध्ये येईल. आता मला बियाला पैसे नाही, खताला पैसे नाही, 30,000चा मोबाईल घेऊन मग ॲप करायचा का तो? हां, काय करायचं काय शेतकऱ्यांनी सांगा ना तुम्ही. आणि हे जे पहिलं आहे ना, पहिलं चालून द्यायला पाहिजे. एवढं हे खरीपाचं सीजन होईपर्यंत, नंतर तुम्ही रबीला चालू करा. काय करायचं तुम्हाला, तर काय जे नियम कायदे असतील तुमचे ते नंतर चालू करा. पण आजच्या घडीला तुम्ही हे पूर्ण मोकळं करा आणि शेतकऱ्याला मोकळं करा. तेव्हा शेतकऱ्याचं उत्पन्न होईल, शेतकऱ्याला बी भेटेल, शेतकऱ्याला खत भेटेल, वेळेवर भेटेल. तर आज तुम्हाला कोणाला 2 महिने खत भेटणार नाही, कोणाला 2 महिने बी भेटणार नाही, कोणाकडे पैसे राहते नाही राहते. आज बँक बी कर्ज देऊ नाही राहिलं, पीक कर्ज. बँका म्हणते थांबा जूनपर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे. आता कर्जमाफी कधी होती नाही होती. आज शेतकऱ्याच्या बँकेत बी कामं होत नाही आहे. काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना सांगा तुम्ही. सरकारने ही आडी टाकली याच्यामध्ये. आता छोटेसे मोबाईल 90% लोकांकडे छोटे मोबाईल आहे आणि काही वयोवृद्ध माणसाच्या नावावर जमिनी आहे, तरुण पोराच्या नावावर नाही आहे. 80 वर्षे 70 वर्षे 90 वर्षे ते कसे येतील होईल ॲप करायला सांगा ते. हां, काय करायला पाहिजे शेतकऱ्यांना? निश्चित आपण बघतोय आपल्यासोबत शेतकरी आणि व्यापारी होते. ज्या पद्धतीनं शासनानं छत्रपती संभाजीनगरमध्ये ॲपच्या माध्यमातून खत खरेदी विक्रीचा निर्णय घेतला, त्यावर जे आहे ते संताप व्यक्त केला आहे, आक्षेप व्यक्त केला आहे. आणि ही पेरणी होईपर्यंत त्या ॲपची जी आहे ती पद्धती बंद करण्यात यावी, पूर्वीप्रमाणे आम्हाला खत मिळावं अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.